हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। किशोरी पेडणेकरांनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील राखीव जागा हॉटेल व्यावसायिकाला भाडे तत्वावर दिली। किरीट सोमय्या यांचा पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप। मुंबईतील NSCI वरळी डोम इथं लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू। कॉन्सर्टच्या आयोजनावर उपस्थित करण्यात आले प्रश्न। पुण्यात हाऊस पार्टीवर पोलिसांच्या छापा, अनेक तरुण आढळले मद्यधुंद अवस्थेत। काही अंमली पदार्थही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती। महागाई नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्यानं धक्का द्यायचा हे सूत्र। गॅस दरवाढीवरून शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल। माजी खासदार नवनीत राणांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। राज्यसभेच्या एका रिक्त जागेसाठी नवनीत राणांचं नाव चर्चेत। धाराशिवच्या लोहारामध्ये मंदिराच्या जागा वाटणीवरून 2 गटात तुफान हाणामारी, 20 जणांवर गुन्हा दाखल। अकोल्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघडकीस। उपचारासाठी रुग्णालयात आणलेल्या पतीला स्ट्रेचर अभावी पाठीवर उचलून नेण्याची वेळ। गॅस दरवाढीचा सामान्यांना फटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ। नमस्कार, मी श्रेयस पांडे, आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले आहेत। यावेळेस सोमय्या यांनी पेडणेकर यांच्यावर टर्टल हॉटेल घोटाळा केल्याचा आरोप केला आहे। या संबंधीची काही कागदपत्र सोशल मीडियावर त्यांनी शेअर देखील केलेली आहेत। किशोरी पेडणेकरांनी BMC ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा गैरवापर केला असा आरोप त्यांनी केलेला आहे। अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील क्रीडापटूंसाठी असलेले 54 खोल्यांचे स्पोर्ट्स पॅनल्स पर्सन्स हॉस्टेल नियमबाह्य पद्धतीने त्यांनी टर्टल हॉटेलला पुढील 5 वर्षांसाठी भाडे तत्वावर दिले असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे। तर या कथित घोटाळ्याबाबत सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना X वर टॅग केलं आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे। मठाचे तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांचा अंधेरी क्रीडा संकुल टर्टल हॉटेल घोटाळा मार्च 2022चा पहिल्या आठवड्यात महापौर पदाची मुदत संपत असताना पेडणेकर ताईंनी खेळाडूसाठी असलेला अंधेरी क्रीडा संकुलचा 54 खोल्या ह्या पर्पल हॉटेलला 5 वर्षासाठी दिल्या। दरम्यान सोमय्या यांच्या या आरोपावर किशोरी पेडणेकर काही उत्तर देतात का पाहावं लागेल। आपण पुढची बातमी पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेत कुणाला आता वर्णी लागणार ते पाहावं लागणार आहे। यावरून चूरच निर्माण झालेली आहे, कारण गेल्या 24 तासात राष्ट्रवादीमध्ये प्रचंड वेगाने घडामोडी घडल्याचं दिसतंय। सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ इच्छुक होते। राज्यसभेच्या जागेवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची वर्षावर बैठक झाली आणि या बैठकीनंतर पुन्हा भुजबळांच्या निवासस्थानी चर्चा झाली। मात्र यानंतर आता माजी खासदार नवनीत राणांची यात एंट्री झाली आहे। नवनीत राणांना जर राज्यसभेची उमेदवारी हवी असेल तर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा अशी अट टाकण्यात आली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा आता छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडते की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन नवनीत राणा यांना संधी मिळते, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे।
त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशा अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील. पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल. भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते. सांगता येत नाही, सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो. नवनीतताई ह्या जर सुनेत्रा वहिनींना भेटल्या असतील तर नक्कीच त्यांचा आदर आहे, त्यांचं स्वागतही आहे. पण भेटल्या नेमक्या कोण्या कारणाकरता? जर राज्यसभेची जागा जी सुनेत्रा वहिनींची रिक्त झालेली आहे त्या जागेकरता त्या भेटल्या असतील तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या कार्यकर्ता या नात्याने मला असं वाटतं की ती जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच व्यक्तीची आहे, ती याच पक्षाची आहे. कारण या पक्षाला एक शिस्त आहे, या पक्षाला एक दरारा आहे. अजितदादा नावाचं एक मोठं वलय या पक्षाला आहे. त्यामुळं दुसऱ्या पक्षातले कोणी येतील आणि ते आम्हाला ही जागा द्या असं म्हणतील तर हे काही खेळणं किंवा एखाद्या दुकानातलं खेळणं म्हणता येणार. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसंदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, अजून माझ्या 2 दिवस बाकी आहेत. माझ्याशी चर्चा झालेली नाही. त्यांचा निर्णय अंतिम झाल्यानंतर ते निश्चित माझ्या कानावर टाकतील. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे आणि या जागेसाठी अजून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. या जागेसाठी नवनीत राणांचं नाव आता चर्चेत आलंय आणि त्याचं निमित्त ठरलंय ही भेट. नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी जात भेट घेतली आणि या भेटीनंतर राणांच्या नावाची चर्चा आता जोरात सुरू झालेली आहे. आज राष्ट्रवादीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असं बोललं जात आहे आणि त्यात कुणाची वर्णी लागते हे पाहावं लागेल. यानंतर पुढची बातमी पाहूया. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे 4ही आमदार भाजपाला पाठिंबा देत आहेत, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका असणाऱ्या कुर्डुवाडीतील नगराध्यक्ष नगरसेवक यांनीही भाजपाला पाठिंबा दिला. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार पक्षाचा उमेदवार असताना त्यांच्याच पक्षाचे नगरसेवकही भाजपाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील ही उभी फूट पडल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी भाजपाला पाठिंबा दिला. यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी जात भेट दिली. तर कुर्डुवाडी शिवसेना ठाकरे गटाचे नेते धनंजय डिकोळे यांच्याही घरी गोरे आणि रावत जाऊन आले आहेत. त्यामुळे आता हे नवं समीकरण समोर आलं आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. आणि पलीकडे जाऊन बघितलं, अभिजितजींचा मला फोन आलता की भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहे आणि त्यांनी भेटीची इच्छा व्यक्त केलेली आहे. मला हे सगळ्या लोकांनी आमच्या सोबत आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी का घेतला हे त्यांना माहिती असावं, परंतु ज्यांच्या जवळून ही लोक आज बाजूला होत आहेत किंबहुना या उमेदवारीच्या कडे पाठ फिरवत आहेत, याचं आत्मपरीक्षण ज्यांनी ही निवडणूक लावली त्यांनी केलं पाहिजे. दरम्यान मोहिते पाटील कुटुंबाने देवेंद्र फडणवीसांशी केलेली बेईमानीचा बदला घ्यायचा असेल तर विधान परिषद निवडणुकीमध्ये राजेंद्र राऊत यांना मतदान झालं पाहिजे. काळ बदललाय, आता यांना कोतवालीही नमस्कार करत नाही. दिवा विझवताना मोठा होतो. स्वतःच्या अस्तित्वासाठी विधान परिषदची उमेदवारी ठेवलेली आहे असं म्हणत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणूक पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध जयकुमार गोरे अशाच वळणावर येऊन ठेपलेली आहे. मला इकडे काय मी पद घ्यायला आलो नाही, माझा काही संबंधच नाही. मी पोस्टमन आहे. या जिल्ह्यातल्या नेत्यांच्या जनतेच्या मधला, सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मधला मी पोस्टमन आहे. इथलं तुमचं जे मत आहे ते पोस्टात टाकता तुम्ही माझ्या, मी देवेंद्रजींच्या जवळ पोहोचवतो. ह्याच्या पलीकडचा माझा रोल काही नाही. फक्त तो रोल मी इमानदारीने करतो, एवढाच विषय आहे. आणि तिथून आलेल्या सूचनाचं तंतोतंत पालन करतो. तिकडून ज्या सूचना मिळतात त्याचे तंतोतंत पालन करतो. मग कोणाचा कार्यक्रम करायच्या सूचना असतील, नाही तर कोणाला कार्यक्रमाला लावायच्या सूचना असतील, त्या सगळ्या सूचनांचे तंतोतंत पालन करतो. काही अडचण नाही. ज्या देवेंद्रजींनी संपलेली कुटुंब उभी करण्याचं काम केलं, त्या कुटुंबानी देवेंद्रजींच्या सोबत केलेली बेईमानी, त्यांनी टाकलेल्या शब्दाला, त्यांनी केलेल्या शब्दाची केलेली अवमानना, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं मतदान आपल्या सगळ्यांना करायचंय.
काळ बदललाय. आता कोतवाल सुद्धा नमस्कार घालत नाही. परिस्थिती बदललेली आहे आता. त्यामुळं राज्य गेले पण थाट गेला नाही. हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच मतं गेली तर जातील, अन्यथा जाण्यासारखी परिस्थिती नाही. एवढा विषय राहता राहिला अकलूजचा विषय. तिथे आपण खातं उघडलंय, तिथे आपले मतदान आहे आणि काही अदृश्य शक्ती आहेत त्या आपल्यासोबत काम करणार आहेत. तिथं काय अडचण नाही. जिल्हा परिषदेचं काय मतदान आहे एवढा विषय आहे. पण लोकशाही आहे. काही जणांचं म्हणणं होतं की लोकशाहीनं मध्ये निवडणूक लढायचा आम्हाला अधिकार आहे. आणि हे कुणी सांगावं? लोकशाहीच्या भाषा कुणी करायला हरकत नाही. आता एवढंच सांगतो, उलटी गिनती चालू झालेली आहे. कधी कधी दिवा विजताना मोठा होतो, असे कधी कधी होतं. तर जो न्यूनगंड निर्माण झालाय तो न्यूनगंड कधीतरी तुटायला पाहिजे. तो तुटेल.